पेटीएम हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. त्याचे QR कोड छोट्या टपरीपासून ते मोठमोठ्या हॉटेलात लावलेले आपण सगळ्यांनीच बघितले. त्याचं ॲप सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये आहे. जेव्हापासून भारत डिजिटल भारताकडे वळाला आहे तेव्हापासून प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन झाली आहे. आजकाल तुम्ही आम्ही काहीही खरेदी केलं तरी पेटीएम करो असं सहज म्हणतो. पेटीएम करो ही ट्यून भारताच्या घराघरात पोचली असतानाच असं काय झालं की पेटीएमवर कारवाई करावी लागली? पेटीएमवर झालेल्या या कारवाईमुळे तुमच्या आमच्या आयुष्यावर काही परिणाम होतील का? आणि आजपर्यंत कशामुळे आणि किती वेळा पेटीएमवर कारवाई झाली आहे असे प्रश्न तुमच्या मनात नक्कीच निर्माण झाले असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. पेटीएमवर कारवाई का झाली हे तर आपण जाणून घेणार आहोतच, पण मुळात पेटीएम काय आहे हे आधी जाणून घेऊया. पे थ्रू मोबाईल असा फुल फॉर्म असणारे पेटीएम हे एक डिजिटल ॲप आहे ज्याद्वारे आपण आपला ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू शकतो. भारतात सुमारे 9,30,00,000 लोक पेटीएम वापरतात. 2010 साली एक मोबाईल रिचार्ज कंपनी म्हणून याची सुरुवात झाली होती. मात्र आज यावर आपण कर्ज किंवा विमा काढण्यापासून तिकीट बुक करण्यापासून ते शेअर बाजार गुंतवणूक करण्यापर्यंत सर्व काही करू शकतो. 8 नोव्हेंबर 2016ला नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली आणि पेटीएमनं या संधीचं सोनं केलं. 28 नोव्हेंबर 2017 साली पेटीएमनं पेटीएम बँकची स्थापना केली. यात ऑनलाईन बचत खाते काढण्यापासून ते म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्यापर्यंत सगळे व्यवहार करता येऊ लागले. या सगळ्या गोष्टीमुळे पेटीएमची लोकप्रियता वाढली आणि पेटीएम करो ही ट्यून घराघरात आणि मनामनात पोहोचली. एकीकडे पेटीएमची खूप भरभराट होत असताना दुसरीकडे त्याच्यावर अनेक संकटेही आली. पहिलं संकट हे खुद्द पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांच्यावर आलं, कारण कंपनीची खाजगी आणि गोपनीय माहिती लीक करण्याची धमकी देत त्यांच्या पर्सनल सिक्युरिटीनेच त्यांना 20 कोटीसाठी ब्लॅकमेल केलं होतं. त्यानंतर 2018 साली RBIने पेटीएमच्या व्यवहाराची तपासणी करण्यास सुरुवात केली. काही वृत्तानुसार पेटीएम KYC प्रक्रियेत आणि ग्राहकांची माहिती सुरक्षित ठेवण्याच्या संबंधीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत नव्हती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली होती असं म्हटलं गेलं. पण RBIने यावर स्पष्टीकरण दिलं नाही. पण 2019 मध्ये नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग सुरू करण्यासाठी RBIकडून पुन्हा मंजुरी मिळाली. त्यानंतर 2021 मध्ये RBI पेमेंट आणि सेटलमेंटशी संबंधित कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम बँकेला 1 कोटीचा दंड ठोठावला आणि 2023 मध्ये पेटीएम बँक खात्यांच्या लाभार्थ्याची माहिती स्पष्ट न दिल्यामुळे RBIनं 5,39,00,000चा दंड ठोठावला. आणि आता 2024 मध्ये RBI बँक नियमांच्या कायदा 1949च्या कलम 35A अंतर्गत पेटीएम बँक सेवांवर बंदी घालण्यात आली. RBIने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यामुळे पेटीएमवर 31 जानेवारीपासून ही कारवाई करण्यात आली. यात RBIने दिलेल्या माहितीनुसार सिस्टीम ऑर्डर रिपोर्ट आणि त्यानंतरच्या काही रिपोर्टमध्ये पेटीएमने त्याच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याची बाब समोर आली. RBIच्या या कारवाईनंतर पेटीएम युजर्सना 29 फेब्रुवारीपासून कोणाच्याही अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट किंवा डिपॉझिट करता येणार नाही. तसेच पेटीएम वॉलेटमध्ये पैसे घालता येणार नाही. शिवाय फास्टॅग आणि NCMC कार्ड्स हे कोणतेही रिचार्ज करता येणार नाही. RBIनं 197 कम्युनिकेशन आणि पेटीएम पेमेंट लिमिटेडचे मुख्य अकाउंट तातडीने स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. 29 फेब्रुवारी ही शेवटची तारीख असून यापूर्वीचे मुख्य अकाउंटचे सर्व नियोजित व्यवहार 15 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात यावे. त्यानंतर कोणत्याही व्यवहाराची परवानगी देण्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. पण या सगळ्यामुळे पेटीएमच्या डिजिटल पेमेंटवर तर परिणाम झालाच, पण अवघ्या 2 दिवसात पेटीएमचे शेअर्सही घसरले. 31 जानेवारीला 660 रुपये असणारा पेटीएम शेअर 2 फेब्रुवारीला 487 वर आला. पण पेटीएम सारखे आणखी काही डिजिटल पेमेंट्सचे ॲप आहे, जसे की फोनपे आणि गुगल पे. हे ॲप पेटीएम इतकेच प्रचलित आहे. त्यामुळे पेटीएमवर जरी कारवाई झाली किंवा भविष्यात पेटीएम जरी बंद करावे लागले तरी त्याच्या भारताच्या डिजिटल पेमेंटवर फारसा काही परिणाम होणार नाही. कारण नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांचा रिपोर्ट बघितला तर डिजिटल पेमेंटमध्ये फोनपे 46%, गुगल पे 36%, तर पेटीएम केवळ 13% आहे. पण या 13% लोकांसाठी पेटीएमवर कारवाई होणे ही तर एक धक्कादायक बाबच आहे, कारण त्यांच्या डिजिटल आर्थिक व्यवहार धोक्यात आलाय.
पण पेटीएमनेही आपल्या ग्राहकांना असंच वाऱ्यावर सोडलं नाहीये. कारवाईबाबत त्यांनीही त्यांची बाजू मांडली. पेटीएम या कारवाईबद्दल एक मोठं निवेदन जारी करत म्हटलंय की आरबीआयच्या कारवाईची पूर्ण माहिती आम्हाला आहे. आम्ही त्यांच्या शंकांचं निरसन करण्यासाठी त्यांना पूर्ण सहकार्य करतच आहोत. शिवाय ते असेही म्हणालेत की ग्राहकांच्या बचत खात्यामधील ठेवी, त्यांचे वॉलेट, फास्टॅग आणि एनसीएमसी खात्यावर काहीही परिणाम होणार नाही. पेटीएम पेमेंट्स बँक आणि ओसीएल खाते बंद करण्यात आल्यानंतर आम्ही आमचे खाते दुसऱ्या बँकेमध्ये वळू, असेही ते म्हणाले. शिवाय ओसीएलच्या इतर वित्तीय सेवा जसं की कर्ज आणि विमा यांचा त्यांच्या पेटीएम पेमेंट्स बँकशी थेट संबंध नाहीये. त्यामुळे त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. कंपनीने पुढेही असं म्हटलंय की त्यांनी कुठल्याही प्रकारचे मार्जिन कर्ज घेतलेले नाही किंवा कुठल्याही प्रकारे त्यांच्या मालकीचे शेअर्स गहाण ठेवले नाही. याशिवाय कंपनीच्या वार्षिक इबिटला जास्तीत जास्त 300 ते 500 कोटींचा फटका बसू शकतो. त्यामुळे बाजारातील अफवांवर विश्वास ठेवू नका, कारण आमची वाटचाल ही नफ्याच्या दिशेनेच आहे, असं म्हणत पेटीएमने त्यांच्या ग्राहकांना दिलासा तर दिलाय, पण आता यात ते किती यशस्वी होतात हे पाहण्यासारखंच आहे. तत्पूर्वी इथेच थांबूयात. असे अनेक मुद्दे घेऊन आम्ही पुन्हा येऊ. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट.